नांदेड शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप करून अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याक समाजाच्या वस्त्यांचे कृत्रिम विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने 2017 प्रमाणेच 4 सदस्यीय प्रभागरचना कायम ठेवण्याची मागणी करत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले. यामध्ये नमूद करण्यात आले की जर राजकीय दबावाखाली अन्यायकारक रचना करण्यात आली तर संभाव्य जनआंदोलन उसळण्याची शक्यता असून त्याची जबाबदारी संपूर्णतः महापालिका व जिल्हा प्रशासनाची असेल. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद, जिल्हाध्यक्ष शिवान रंगले, जिल्हा महासचिव श्याम कांबळे, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शेख बिलाल, शहर महासचिव अमृत नरंगलकर, प्रदेश प्रवक्ते कैलास वाघमारे, समयक विद्यार्थी आघाडीचे प्रतिनिधी एस.एम. भंडारे, गौतम डुबने आदी पदाधिकारी उपस्थित होते. कालबद्ध पद्धतीनं निवडणुकी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असल्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका हे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आत घेणं राज्य सरकारला बंधनकारक आहे. त्याचा भाग म्हणून राज्य सरकारनं 2011च्या लोकसंख्येच्या आधारावर एक वर्गवारी आणि निकष देऊन आदेश दिलेला आहे प्रभाग रचना करण्याचे. तर 2017मध्ये नांदेडमध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, योगायोग असा आहे की तेही 2011च्या लोकसंख्ये आधारे होते आणि तेही याच वर्गवारीनुसार प्रभागाला 4 सदस्यनुसार झालेले आहे. त्यामुळं वर्तमान प्रभाग रचना जी आहे ती खूप चांगली आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्यामुळं फक्त या 8 वर्षामध्ये जे मतदारांची संख्या वाढली, जी वस्ती वाढ झालेली आहे, त्यांचा समावेश या प्रभागमध्ये करणं गरजेचं आहे. परंतु आहे त्या प्रभाग रचनेमध्ये खूप मोठे फेरबदल करण्यात येऊ नये. कारण नांदेड एक असा जिल्हा आहे जिथे 5-5 खासदार आणि 10हून अधिक आमदार आणि एक पालकमंत्री इथं आहे आणि ते सगळे सत्तेचा खेळ करताना आपल्या वैयक्तिक अडथळे निर्माण करू शकतात. आणि मुख्य बदललेली राजकीय परिस्थिती अशी आहे की एक चिंटोचा सरगना म्हणणारा इथला एक सेक्युलर म्हणवणारा नेता आता भाजपसोबत गेलेला आहे. तेव्हा तो मायनॉरिटीचे शेड्यूल कास्टचे मतं जोडणारा आता फोडणारा बनलेला असल्यामुळं नांदेडच्या जनतेला अशी शंका आहे की आमच्या प्रभागामध्ये जाणीवपूर्वक तोडफोड करण्यात येईल, वार्ड कापण्यात येतील, वस्त्या वाटण्यात येतील आणि त्यामुळं आमचं प्रतिनिधित्व कमी होऊ शकतो. आणि ही शक्यता आणि ही भीती नांदेडच्या नागरिकांमध्ये आहे. म्हणून एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना जे के रिपोर्ट घेणारे, ज्यांना रचना करणारे अधिकारी रिपोर्ट करतात, असे 2 अधिकारी नांदेडमध्ये, एक मनपा आयुक्त आहेत आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून कलेक्टर साहेब आहेत. आम्ही या दोघांना भेटून ही विनंती केलेली आहे की वर्तमान जी प्रभाग रचना आहे ती शासनाच्या निकषावर बसणारी आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात येऊ नये. आणि जर असा बदल झाला तर नांदेडची जनता खूप जागरूक आहे. नांदेड हे जागरूक लोकांचं शहर आहे. जर आमच्या वस्त्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला तर लोकांचा रोष समोर येईल, लोकांचा उद्रेक समोर येईल आणि या उद्रेकाला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. हे रोखठोक इशारा आज आम्ही आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे.